तुतारी घड्याळबरी एक नंबरचं बटन आहे, सर्वांनी दाबले आणि आमदार नवा आणि चांगली हवा। काय नाव बाबा तुमचं? दसऱ्यात जाय भाई ही गाडी घेऊन उन्हात बसतात, कोणामुळे बसतात उन्हात? मनोज भाऊमुळे फक्त फक्त तो माणूस समाजाला उन्हात ठेवणार नाही. सर्व समाजाला उन्हात ठेवणारे छायेचं छत्र आहे। अच्छा, हा, देवानंद भाऊ होते त्याच्यापेक्षा भारी मनोज आहे। आपल्या तालुक्यात सावली आपल्या आणण्यासाठी तालुक्यात सर्वांना सावली मिळेल, हा. सर्वांना कोणी दुःखी राहणार नाही। ओके. दवाखाना सर्व रोगी प्रतिबंधी सगळे मोकळे अगदी दवाखान्यात पण नेऊन याच्या अगोदरचे झालेले त्यांचं काय मत? त्यांचं काय रस्त्याला गड्डे राव काय माहिती ना, मरायची पाळी आली, जिंदा गाडी पंक्चर झाली, सांगू सांगू खटाळाला आजचा 25वा दिवस आहे तरी टाकलं नाही काही रोडाने फोडाने। काहीच नाही, हा, गाडी हा. केलं नाही. आणि मनोज भाऊन जवळखेडवरून सुरू केला रोड, आता जाऊन पहा सध्या हो हो, आधीच केला, आधीच केलं. आधीच कामाला सुरुवात झालेली आहे। अच्छा अच्छा, ओके, बरं, धन्यवाद. धन्यवाद माऊली। मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसा प्रचाराला वेग येत आहे। शहरी व ग्रामीण भागात प्रचार जोमाने सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युवा उमेदवार मनोज कायंदे यांना मतदाराची पसंती मिळत असल्याचा दावा सिंदखेड राजा महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे यांनी केलाय। गेल्या 3 दशकांपासून मतदारसंघामध्ये विकास कामे झाली नसल्याची प्रतिक्रिया मतदारांमध्ये उमटत आहे। युवा उमेदवार मनोज कायंदे यांना ग्रामीण व शहरी भागात मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य मतदारांना भावत असल्याचं ठाकरे म्हणाले। कायंदे यांचे वडील स्वर्गीय देवानंद कायंदे यांचे मतदारसंघातील योगदान महत्त्वपूर्ण आहे। कृषी व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य त्यांनी केलंय। आई नंदाताई या सुद्धा सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहेत। अशा प्रकारे राजकीय वारसा लाभलेल्या मनोज कायंदे यांना एकदा तरी संधी देण्यासाठी मतदार आता उत्सुक आहेत। मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मनमिळावू स्वभावाचे मनोज कायंदे हे प्रत्येक अडचणीत धावून जाणारे मनोज कायंदे यांना निवडून आणण्यासाठी युवा वर्ग आता पुढे आला असून यावेळी मतदारसंघामध्ये परिवर्तन होणार आणि मनोज कायंदे निवडून येतील अशी चर्चा मतदारसंघात असल्याचेही ते म्हणाले। मनोज कायंदे यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं की मनोज कायंदे यांना राजकीय वारसा आजोबा स्वर्गीय खंडोजी कायंदे यांच्याकडून मिळाला आहे। वडील स्वर्गीय देवानंद कायंदे यांनी देळगोराजा शहरासारख्या छोट्या शहरामध्ये शिक्षणाची गंगा आणली आणि त्यामध्येच कृषी महाविद्यालय, फार्मसी सारखं विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून त्यांनी दिले आहेत। गजानन महाराज कृषी आणि शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत। त्यांच्या आई नंदाताई कायंदे या जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या। नंदाताई 1994 ते 1997 या काळात देळगोराजा पंचायत समितीचे उपसभापती सुद्धा राहिलेले आहेत। आता उल्लेखनीय म्हणजे 1997 ते 1998 या काळात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष त्या होत्या। स्वतः मनोज कायंदे 2017 ते 2022 या कालावधीमध्ये जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत। ते नियोजन समितीचे सदस्य सुद्धा 2017 या कालावधीमध्ये त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पद सांभाळलेलं आहे।